मस्त झणझण तसं चिंबोरीचा रस्सा करणार आहोत. इथे घेतलेला आहे खेकडे, जे मी साफ करून घेतला. खेकडे कशी घरी साफ करायची यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल. इथे घेतलेला आहे कांदा, खोबरं, तीळ, अद्रक, लसूण मस्त वाटून तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. त्याबरोबर हिरवं वाटण आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. सर्वात आधी वाटण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यात टाकायचे आहे सुखे मसाले, लाल मिरची पावडर, हळदी, गरम मसाला, मालवणी मसाला, धना जिरा पावडर, थोडासा हिंग आणि मसाले सुद्धा आपण छान वाटणाबरोबर फ्राय करून घ्यायचे आहेत. वाटण फ्राय झालं की त्यात टाकत आहे चिंबोरी, आणि चिंबोरी सुद्धा आपण मसाल्यावर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर ह्यात टाकणार आहे गरम पाणी आणि आता खेकडे शिजवून घ्यायचे आहेत 8 ते 10 मिनटं. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता खेकड्यांच्या नांग्यांचं जे ज्यूस होतं ते मी बारीक करून घेतलं होतं आणि ते गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर ह्या आमटीमध्ये आपण ते टाकणार आहोत. याने आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते. आणि ते गाळून घ्यायचं आहे. इथे आता आपलं चिंबोरीचा चमचमीत असा रस्सा रेडी आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा.